दिल्लीचे बेबी फलक प्रकरण ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. 2 वर्षाची चिमुकली, एक क्रूर सत्य आणि डीसीपी छाया शर्मा यांच्या टीमने उलगडली सत्याची प्रत्येक दारं. 18 जानेवारी 2012 रोजी दिल्लीमधील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये एका 2 वर्षाच्या चिमुकलीला आणण्यात आलं. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत, शरीरावर चाव्याच्या खुणा आणि चेहऱ्यावर भाजलेला जखमा होता. सांगितलं गेलं की मुलगी पलंगावरून पडली आहे, पण डॉक्टरांना पाहताच समजलं की ही घटना काही वेगळी आहे. स्पष्ट दिसत होतं की ही चिमुकली अत्यंत क्रूरतेला बळी पडली होती. रुग्णालयाने तातडीने पोलिसांना सूचना दिली. मुलीची कोणतीही ओळख नव्हती, म्हणून रुग्णालयातील परिचारिकाने तिला प्रेमाने फलक नाव दिलं. मुलीला रुग्णालयात आणणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीने स्वतःला तिची आई म्हणून ओळख दिली, पण तिची उत्तर गोंधळात टाकणारी होती आणि कहाणी जुळत नव्हती. इथून सुरू झाला एक कठीण प्रवास, एक प्रकरण जे लवकरच मानव तस्करीच्या मोठ्या जाळ्यापर्यंत पोहोचणारं होतं. तपासात समोर आलं की बेबी फलक अनेक घरांमधून आणि लोकांमधून गेली होती आणि शेवटी ती राजकुमार गुप्ता उर्फ दिलशाद नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली, ज्याने तिला आपल्या 14 वर्षाच्या गर्लफ्रेंडकडे सांभाळण्यासाठी दिलं होतं. प्रत्येक वळणावर नवीन चेहरे, नवीन खोटं आणि दडलेलं सत्य उघड होत होतं. इथून डीसीपी छाया शर्मा आणि त्यांच्या दिल्ली पोलीस दक्षिण जिल्हा पथकाने जबाबदारी स्वीकारली. टीमने घरोघरी जाऊन चौकशी केली. कॉल रेकॉर्ड्स, फोटो, मोबाईल डेटा, प्रत्येक सुगावा एकत्र करण्यास सुरुवात केली. तपासात उघडकीस आलं की हे प्रकरण केवळ हिंसाचाराचे नव्हते, तर त्यात बालतस्करी आणि शोषणाचे कठोर वास्तव होते. 10 फेब्रुवारी 2012 रोजी राजकुमारला रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आणि हळूहळू संपूर्ण नेटवर्क समोर आलं. काही दिवसानंतर पोलिसांनी आसाममध्ये फलकची खरी आई शोधून काढली. ती स्वतः शोषण आणि हिंसाचारातून पीडित होती. पतीपासून दूर, गरिबीच्या परिस्थितीत तिच्या मुलांना फसवून पळून घेऊन जाणाऱ्या 2 महिलांच्या जाळ्यातून फसवणूक झाली होती. पोलिसांनी लवकरच तस्करीशी संबंधित त्या महिलांना अटक केली. तिची 3 मुलं देखील तस्करीची शिकार झाली होती. म्हणजे बेबी फलकचे 2 भावंड आणखी होते, जे वेगवेगळ्या ठिकाणी विकली गेली होती. तपासात तिची बहीण बिहारच्या एका शेल्टर होममध्ये सापडली, तर तिचा भाऊ दुसऱ्या एका राज्यातून रेस्क्यू करण्यात आला. दरम्यान रुग्णालयात फलक अजूनही आयुष्यासाठी झुंजत होती. तिला ICU मध्ये ठेवण्यात आले. अनेक ब्रेन सर्जरी झाल्या आणि ती हळूहळू बरी होऊ लागली. लोक तिला मिरॅकल बेबी म्हणत होते. डॉक्टरांनी आपले सर्वतोपरी प्रयत्न केले, पण अखेर 56 दिवसांनी 15 मार्च 2012 रोजी तिने शेवटचा श्वास घेतला. त्या दिवशी संपूर्ण देशाने शोक व्यक्त केला. डीसीपी छाया शर्मा आणि त्यांच्या टीमच्या चिकाटीमुळे या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर येऊ शकले. त्यांच्या टीमची व्यावसायिकता, डेटा ट्रॅकिंग आणि मानवी समज हीच या केसची खरी ताकद होती. आज बेबी फलक केस भारतात बालतस्करी आणि बालशोषणाबाबत जागरूकतेचा एक टर्निंग पॉइंट मानला जातो. फलक आपल्यात राहिली नाही, पण तिची कथा जिवंत आहे. ती आपल्याला आठवण करून देते की एक टीम, एक चिकाटी आणि एक सत्य संपूर्ण व्यवस्था बदलू शकते.